आशा भोसलेंच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आशा भोसले आणि मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सादर होतोय आणि आरती ओवाळून अनेक दिवे ओवाळून आशा भोसलेंचं त्यांना ओवाळलं जात आहे। आशा भोसलेंना दीर्घमायुः शतायुधाय शतवीर्याय शतोदये भीमतिशाहे शतयो नक्षरदो अजेतानिन्द्रो नेशतदुरितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ते तेषां यो अज्जानि मजेति माहवा तस्मै नो देवा परिधत्ते सर्वे ईश्वो हे मन्दपुनो वसन्तः शरद्वर्षा सुविदन्नो अस्तु तेषामृतो नागुं शतशारदानान्निवादयेषामभये स्याम इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणता बृहन्नमः तेषां मयगो सुमतौ यज्ञयाना जोगजिता अहतास्याम भद्रान्नश्रेयः समनेष्टदेव त्वया वशेन समशेमहित्वा स नामयो भूर्पितो आविशस्वयन्दोकाय तनुवे स्योनः। आपण पाहतो आहोत की आत्ताच आशा भोसलेंचं आरती ओवाळून स्वागत केली। संस्कृतच्या मंत्रांच्या जयघोषात त्यांचा सन्मान केला जातोय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आशाताईंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। स्वतः सरसंघचालक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। संपूर्ण मंगेशकर कुटुंब सुद्धा या कुटुंबाला उपस्थित आहे। काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे। आता आशा भोसले यांच्या 90व्या जन्मदिनाच्या निमित्ताने जे आहे ते 90 मान्यवरांनी लिहिलेल्या स्वर स्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते केलं जाणार आहे आणि प्रामुख्याने या उद्घाटन सोहळ्यासाठी जे आहे ते सरसंघचालक मोहन भागवत इथे उपस्थित आहेत। सोबतच सांस्कृतिक क्षेत्रातले इतर दिग्गज मान्यवर देखील या कार्यक्रमात उपस्थित आहे। अतिशय पारंपरिक आणि मराठमोळा पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे तो इथं पार पडतोय। आशा भोसले यांच्या कारकिर्दीत ज्या काही घटना घडल्यात किंवा जे काही त्यांच्या आठवणी होत्या त्या 90 विविध मान्यवरांनी लिहिलेल्या आणि हा सगळा संग्रहित केलेला हा पुस्तक जे आहे हे पुस्तक असणार आहे। त्यामुळे या पुस्तकाला महत्त्व आणि तितक्याच मोठ्या उंचीच्या माणसाच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन व्हावं अशी इच्छा होती। त्यामुळे मोहन भागवतांना जे आहे ते या कार्यक्रमासाठी इथं बोलविण्यात आलेलं। त्यामुळे आता या कार्यक्रमात आशा भोसले आपलं काय मनोगत व्यक्त करतात आणि यानंतर मोहन भागवत आखिरूप वचन देताना काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी खरं आहे उदय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आशा भोसलेंच्या जीवनावर आधारित 90 मान्यवरांनी लिहिलेल्या अनुभवांच्या पुस्तकाचं प्रकाशन आता केलं जातं आहे आणि थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की आशाताईंना 90 आरतींमुळे त्यांना ओवाळण्यात आलेलं आहे। स्टेजवरती मान्यवर मोहन भागवत, आशिष शेलार, आशाताई भोसले, मंगेशकर कुटुंबी आपल्याला दिसतंय। आणखी एका महत्त्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे। मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं। विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे। स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन। त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे ज्या रसिकांनी आशाताईंवर प्रेम केलं त्यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिलंय। ते पत्र आशाताईंची भावना म्हणून मी आपल्याला आधी वाचून दाखवते। आशाताई लिहितात, मला 90 वर्षापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या माझ्या रसिक बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। तुम्ही नसता तर कुणीच कलाकार झाले नसते, पण तुम्ही मला 80 वर्ष सातत्याने प्रेम केलं। माझ्या जीवनात कष्ट बघून तुम्ही मला तुमच्या घरातली एक सदस्य मानता। धन्यवाद हा शब्द फार छोटा आहे। मला असंच प्रेम देत रहा। तुमचीच आशा भोसले।
मी विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी या सुरेख पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि प्रकाशक म्हणून डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. अशोकजी मुळे यांनी कृपया मंचावर यावं. डिंपल प्रकाशनचं हे 50वे वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. डिंपल प्रकाशनसाठी सुद्धा एकदा टाळ्या आणि एक महत्वाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी. स्वरस्वामिनी आशा या सुरेख ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट छपाई, दुर्मिळ छायाचित्र आणि 90 मान्यवरांचे लेख असा हा सुंदर अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. आशाताईंबद्दलच्या भावना आपल्याला वाचायला मिळणार आहे. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि कार्यक्रमाला पुढे ने. मी या ठिकाणी आशाताई आणि ऍडव्होकेट आशिष शेलार यांचं एक वेगळंच नातं आहे. हे पुस्तक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा जगातील नंबर 1चं पुस्तक झालं पाहिजे असा आग्रह ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी धरला आणि आम्ही तुमच्या सतत पाठीशी आहोत असं आश्वासन सुद्धा दिलं आणि त्यातूनच आजचा हा सोहळा आणि अर्थातच हे पुस्तक आपल्या समोर आहे. यांना मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई, नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर. खरं तर या सभागृह एवढं श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल. विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्याबरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमही पार्ल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत. माझ्यासाठी तर वैयक्तिकरित्या हा अद्वितीय कार्यक्रम यासाठी आहे कारण एकाच वेळेला माझी 2 दैवत मला त्यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे. मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आवडणारही नाही, पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे. यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असू शकते. आणि स्वरांची देवता आमच्या ताई आशाताई या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे. यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही. वृत्तनिवेदिकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं की पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो
पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, श्री नरेंद्र हेटे, श्री अमेय हेटे, मंजिरीताई हेटे, प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली, मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही, तर समाधानही देईल इतक्या पद्धतीने लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकामागच्या कल्पनेमध्ये चाटुगिरीची कल्पना नाहीच, व्यक्तिपूजेपर्यंत मर्यादितही नाही, साहित्य निर्मितीसाठीचा रूढ परंपरेचा अर्थही नाही, तेवढ्यापुरतच नाही. खरं तर हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि अमूल्य हा शब्द रोज कदाचित ऐकल्यामुळे गुळगुळीत वाटेल, पण ज्या वेळेला हे पुस्तक आपल्या हाती पडेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की यामागे एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान वैचारिक आहे. ते अधिष्ठान अशा व्यक्तीबद्दल आहे, त्या व्यक्तीचं नाव आशाताई भोसले आहे. आणि म्हणून जन्म उत्पत्ती